कल्पना करा, एक असा व्यक्ती जो 4 वेळा आमदार म्हणून निवडून येतो, ज्याच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे आणि अफाट राजकीय ताकद आहे. अशा व्यक्तीसमोर जेव्हा एखादी सामान्य मुलगी न्यायाची मागणी करते तेव्हा काय होतं? जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा न्यायव्यवस्थेची कसोटी लागते. आज आपण अशा एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरून सोडलं होतं. उन्नाव बलात्कार प्रकरण आणि त्यातील मुख्य आरोपी कुलदीप सिंग सेंगर. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्याने पुन्हा एकदा या प्रकरणाला चर्चेत आणलं आहे. कुलदीप सिंग सेंगर नेमका कोण आहे? त्याने असं काय केलं की त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि आता सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन का रद्द केला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. कुलदीप सिंग सेंगर हा उत्तर प्रदेशातील राजकारणातला एक मोठा चेहरा होता. उन्नाव जिल्ह्यातील माखी गावचा रहिवासी असलेला सेंगर सलग 4 वेळा वेगवेगळ्या पक्षांकडून आमदार म्हणून निवडून आला होता. त्याने आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात 1990च्या दशकात केली. सुरुवातीला तो बहुजन समाज पक्षातून आमदार झाला. त्यानंतर त्याने समाजवादी पक्षाची वाट धरली आणि शेवटी 2017 मध्ये त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याचे वर्चस्व इतके होते की पक्ष कोणताही असो, सेंगरची जागा पक्की असायची. त्याच्यावर असलेल्या या राजकीय आशीर्वादांमुळेच त्याच्या भागात त्याला विधायकजी म्हणून ओळखलं जायचं. त्याच्या शब्दाला तिथे कायद्याचे रूप प्राप्त व्हायचे. पण हे वर्चस्व आणि ही सत्ता एका अशा गुन्ह्यासाठी वापरली गेली ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. जेव्हा सत्ता एखाद्याच्या डोक्यात जाते तेव्हा ती अन्यायाची तलवार कशी बनते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुलदीप सेंगर. हे प्रकरण जून 2017 मध्ये सुरू झालं. एका अल्पवयीन मुलीने आरोप केला की नोकरी शोधण्यासाठी ती कुलदीप सेंगरच्या घरी गेली होती. तिथे सेंगरने तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी तेव्हा केवळ 17 वर्षांची होती. एकीकडे सत्तेचा माज असलेला आमदार आणि दुसरीकडे एक असहाय्य मुलगी. सुरुवातीला पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यासही साफ नकार दिला. या उलट तिला आणि तिच्या कुटुंबालाच धमकावण्यात आलं होतं. हे प्रकरण तेव्हा जगासमोर आलं जेव्हा एप्रिल 2018 मध्ये या पीडित मुलीने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तिने रडत सांगितलं की वारंवार तक्रार करूनही आमदार कुलदीप सेंगरवर कोणतीही कारवाई होत नाहीये. हे दृश्य पाहून संपूर्ण देश हळहळला. सत्तेच्या दबावाखाली असलेली पोलीस यंत्रणा कशी काम करते हे यावरून स्पष्ट झालं होतं. या घटनेनंतर काही दिवसातच पीडितेच्या वडिलांना शस्त्र कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आणि पोलीस कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. असा आरोप करण्यात आला होता की सेंगरच्या भावाने आणि त्याच्या समर्थकांनी पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. देशभरात संताप व्यक्त झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. न्यायालयाने सरकारला फटकारले आणि अखेर हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आले. CBIने तपास हाती घेताच कुलदीप सेंगरला अटक केली, पण क्रूरतेचा कळस अजून बाकी होता. जुलै 2019 मध्ये जेव्हा पीडित मुलगी, तिचे वकील आणि नातेवाईक कारने रायबरेलीला जात होते तेव्हा एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरासमोर धडक दिली. विशेष म्हणजे त्या ट्रकची नंबर प्लेट काळ्या रंगाने पुसलेली होती. या भीषण अपघातात पीडितेच्या 2 नातेवाईकांचा जागीच मृत्यू झाला, तर पीडित आणि तिचे वकील महिनाभर मृत्यूशी झुंज देत होते. हा केवळ अपघात होता की पीडितेचा आवाज दाबण्यासाठी घडवून आणलेले हत्याकांड यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आणि उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे ओढत सर्व खटले दिल्लीला हलवण्याचे आदेश दिले. डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीच्या 30 हजारी कोर्टाने कुलदीप सेंगरला दोषी ठरवलं. कोर्टाने म्हटलं की पीडितेची साक्ष विश्वसनीय आहे आणि सेंगरने सत्तेचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने त्याला भारतीय दंडविहितेच्या कलम 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. इतकेच नाही तर पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आणि कट रचल्याप्रकरणीही त्याला स्वतंत्र 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सेंगरची आमदारकी तत्काळ रद्द झाली आणि भाजपनेही अधिकृतपणे त्याची हकालपट्टी केली. असं वाटलं होतं की आता या प्रकरणावर पडदा पडला आहे, पण कायदेशीर लढाई संपलेली नव्हती. सेंगरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपल्या शिक्षेला आव्हान दिले. आता प्रश्न येतो की नुकतेच सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? काही काळापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने कुलदीप सेंगरला वैयक्तिक कारणांसाठी काही काळाचा जामीन दिला होता आणि
त्यानंतर त्याची शिक्षा स्थगित करण्याच्या दिशेने पावले उचलली होती। या निर्णयामुळे पीडितेच्या कुटुंबात दहशतीचे वातावरण निर्माण झाले। पीडितेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान पीडितेच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की जर सेंगर बाहेर आला तर तो पुन्हा एकदा साक्षीदारांवर दबाव टाकेल। त्याच्यावर आधीच एका हत्येचा आणि एका संशयास्पद अपघाताचा आरोप आहे। तो एक अत्यंत प्रभावशाली व्यक्ती आहे आणि त्याची बाहेर असणे म्हणजेच न्यायाच्या प्रक्रियेला धोका निर्माण करणे आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या युक्तिवादाची गंभीर दखल घेतली आहे। न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं आहे की अशा गंभीर गुन्ह्यात जिथे एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तिथे केवळ अंतरिम दिलासा म्हणून शिक्षा स्थगित करणे किंवा जामीन देणे योग्य नाही। सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला स्थगिती दिली ज्यामध्ये सेंगरची शिक्षा स्थगित करण्यात आली होती। याचा अर्थ असा की कुलदीप सेंगरला आता पुन्हा तुरुंगातच राहावं लागणार आहे। कुलदीप सेंगर प्रकरण हे भारतीय लोकशाहीसाठी एक काळा डाग होता, पण न्यायव्यवस्थेने तो पुसण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रकरणाकडे पाहताना काही गोष्टी स्पष्ट होतात। पहिली गोष्ट म्हणजे राजकीय गुन्हेगारी। जोपर्यंत राजकारण गुन्हेगारी मुक्त होत नाही तोपर्यंत सामान्य माणसाला न्यायासाठी अशा प्रकारे वणवण फिरावं लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे यंत्रणेचे अपयश। स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला सेंगरला वाचवण्याचा जो प्रयत्न केला तो अत्यंत संतापजनक होता। हा निर्णय केवळ एका व्यक्तीविरुद्ध नाही तर सत्तेचा गैरवापर करणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीविरुद्ध एक मोठा इशारा आहे। पीडित मुलीने आपला बाप गमावला, घरदार गमावलं आणि स्वतःच्या जीवावर बेतलेले असतानाही ती लढत राहिली। हा लढा आपल्याला सांगतो की न्याय मिळवण्यासाठी किती मोठा त्याग करावा लागतो आणि सत्याची वाट किती कठीण असते। परंतु आपण एक समाज म्हणून कुठे कमी पडतोय? सत्तेत असलेले लोक जेव्हा कायद्याला जुमानत नाहीत तेव्हा आपण त्यांना पुन्हा निवडून देतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे, कारण यामुळे पीडितेच्या मनात असलेली भीती थोडी कमी होईल। तुम्हाला काय वाटतं? अशा हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये पीडितेचे संरक्षण करण्यासाठी अजून कोणते कडक कायदे असायला हवेत? राजकीय नेत्यांवर गंभीर गुन्हे असतील तर त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून 6 महिन्यात निकाल लागावा का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।